तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। हे आमच्या घरासमोरील भलं मोठं असं करंजीचं झाड आहे। आता फुलांचा सीझन चालू असल्यामुळे फुलं पडत आहेत। ही आमची राधा। राधा 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 रवंथ करत आहे। चला तर आपण आता मम्मी म्हशीचं दूध काढत आहे ते पाहूया। आता असंच फिरत फिरत घरासमोरच शेत आहे तिकडे एक फेरी मारून येऊया। शेतामध्ये नारळाची झाडे आहेत, त्याला किती नारळ लागल्यात, फणसाची झाडे आहेत, चिक्कूची झाडे आहेत ते पाहूया। आज मी पहिल्यांदाच व्लॉग करतोय, काही चुकले असेल तर क्षमा असावी। तसंच शाळा कॉलेजमध्ये मी कोणताही रंगमंच सोडला नाही, कधी नंबर येईल म्हणून कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नाही। नंबर वगैरे ही खूप लांबची गोष्ट, आम्हाला तर फक्त कौतुकाची थाप पुरेशी असायची त्यातच खूप मौज वाटायची। इथे सर्वत्र ऊसाची लागण केली होती, पण थोड्या भागातील ऊस कापण्यात आला आहे, कारण उन्हामुळे म्हशींना चारा नसल्यामुळे हा ऊस आम्ही म्हशींना घातला। थोड्या क्षेत्रातील ऊस तसाच आहे, कारण त्याच्यापासून पुढच्या वर्षी परत रोपं तयार करता येतात म्हणून। हे नारळाचे झाड आमच्या आजोबांनी लावलेले आहेत। खूप वर्षांपासून ही नारळाची झाडे आहेत, आमचा जन्मसुद्धा झाला नसेल त्याच्या आधीपासून ही नारळाची झाडे आहेत। 4 वाजले की पोरांची क्रिकेट खेळायला शेतामध्ये मैफिल जमते। इथे 2-3 फणसांची झाडे आहेत टोटल, ही पण आमच्या आजोबांनी लावलेली आहेत। हे चिक्कूचे झाड ते करंट लागल्यामुळं काय कशामुळं तरी वाळले, किंवा त्याला पाणी कमी पडलं असेल बहुतेक। इथं विहीर आहे। हे सागवाणीचं झाड। ह्या झाडाला तर काय अजून एक पण फणस लागलेलं नाही।
ह्या झाडाला पण अजून लागलेलं नाही आहे. हे चिक्कूचं झाड आहे, त्याला थोडे छोटे छोटे चिक्कू लागलेत. हे तिसरं फणसाचं झाड आहे. याला थोडेफार फणस लागले आहेत. चला, आजचा ब्लॉग हा इथेच संपवू. भेटू पुन्हा उद्या नवीन ब्लॉगमध्ये.